जिसका नाम ज्यादा जोर में वो है अशोक भाई खराब. नागाबोरे पुंडलिक बाबाचा असं कोणतं कारस्थान? अरे माझा कशाची आशा नाही. सद्गुरु पुंडलिक बाबा की. अरे त्या माय माऊलीसाठी हा एवढा मोठा दरबार उभा केला. समाज प्रबोधन, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे संत गाडगे महाराज हे जरी अशिक्षित होते तरी त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला योग्य दिशा दिली. त्यांच्या या महान कार्यामुळे आज त्यांच्या नावानं विद्यापीठे स्थापन झाले असून समाजात त्यांना संत म्हणून मानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श आजच्या पिढीनं घ्यावा असं प्रतिपादन संदीपाल गीते महाराजांनी स्पष्ट केलं. मूर्तिजापूर पुंडलिक नगर येथे आयोजित संत पुंडलिक महाराज यात्रा महोत्सवात सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराजांचे शिष्य संदीपाल गीते महाराज कीर्तनातून प्रबोधन करताना बोलत होते. यावेळी त्यांनी आजच्या समाजात वाढत चाललेल्या अंधश्रद्धेच्या प्रकारांवर तीव्र शब्दात टीका केली. ते म्हणाले की आज काही भोंदूबाबा लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आहेत. महिलांच्या डोक्यावर कर्ज ठेवण्यासारख्या अंधश्रद्धा पसरवून समाजाची दिशाभूल केली जाते आहे. अशा प्रवृत्तीपासून समाजानं दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे. बाबांनी स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार केला म्हणून त्यांचं नाव विद्यापीठाला आहे. कारण अपने लिए जीता वो जीना नाही, सेवा में मरता वो मरना नाही. गाडगे बाबा म्हणजे असे संत होते, तुकारामाचा अभंग घेऊन समाजाला जागृत करायचे. माणसात त्यांनी जन्मावर देव शोधला आणि आजच्या तरुण पिढीला गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज, अनेक साधू संतांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे. कारण आजचा तरुण हा भरकटत चालला. आज महाराज म्हटलं की अशोक खरात यांच्यामुळे थोडा नाव हे झालेलं आहे, काय बोलाल? आता तो भक्तगणाची गलती आहे, ते महाराजची गलती नाही. कारण आपण संत जर खऱ्या अर्थानं वाचले असते तर आपण तिकडे गेलो नसतो. अभंग जर वाचले तर विनयभंगाकडे जात नाही. अभंग नाही म्हणून विनयभंग आहे. आपल्याला आपल्या मातीतले संत कळत नाही त्यांना, आपण भलत्याच बाबा गिरीच्या मागं लागतो. जसं आज पुंडलिक बाबाचा दरबार आहे, गजानन महाराजाचा दरबार आहे, तिथं काहीच अभिलाषा नाही. त्या संतांना काही अभिलाषा नाही भक्तजना. संत गाडगे महाराजांनी ज्या पद्धतीनं स्वच्छता आणि विवेकाचा संदेश दिला त्याच मार्गावर चालणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधलं. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो रात्रंदिवस कष्ट करतो, म्हणूनच प्रत्येकाच्या घरात अन्न पोहोचतं. शेतकरी जगला तरच देश जगेल असं त्यांनी ठामपणे सांगितलं. सध्या बहुतांश शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असून पिकाला योग्य भाव न मिळाल्यानं त्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शेवटी त्यांनी समाजातील सर्व घटकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता विवेकबुद्धीनं वागावं, तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील राहून त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन केलं. जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला. शेतकरी जगला तर देश जगील भाऊ, पण अलीकडे चारो तरफ शेतकरी संकटानं हेरलेला आहे. इकडे निसर्ग कोपला, तिकडे सरकार झोपलं भाऊ. अरे चारो तरफ तुझ्यावर कोपला. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.